स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा बनावटीची अवैध दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 12,11,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। 2 आरोपीला यावेळी अटक करण्यात आली असून आज पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास हॉटेल कावेरी समोर ही कारवाई करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा बायपासवर बांद्याच्या दिशेने येणारी इनोव्हा कार तपासणीसाठी थांबविण्यात आली। यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारू साठा आढळून आला। दारूची किंमत 2,11,200 रुपये असून 10 लाख रुपयांची कार असा एकूण 12,11,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आकाश नामदेव खोत वय 25 राहणार सलगरे जिल्हा सांगली व विठ्ठल पांडुरंग नाईक वय 48 राहणार विश्रामबाग जिल्हा सांगली यांना ताब्यात घेण्यात आले। सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिस्कर यांच्या पथकाने केली। या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।